मानसी श्रीवास्तव 5 वर्ष यू-पी-एस-सीचा अभ्यास केला, परंतु यू-पी-एस-सी काय क्रॅक झाले नाही. नंतर काय कॉर्पोरेट जॉबसाठी अप्लाय करायला गेली. रिझ्यूमे ओपन केला, त्याच्यामध्ये भरायचं काय हे तिला समजत नव्हतं. कारण मित्रांनो वर्क एक्सपिरियन्स 0 होता, टेक्निकल स्किल्स नव्हते. जे शिकलं होतं ते होतं जनरल नॉलेज आणि कम्युनिकेशन स्किल. मित्रांनो कॉर्पोरेट वर्ल्ड असेल याच्यामध्ये यासारख्या गोष्टी उपयोगी येत नाही. मग याचं करायचं काय? म्हणून तिने व्हिडिओ शेअर केला, की मी यू-पी-एस-सीमध्ये एवढा-एवढा अभ्यास केला 5 वर्ष, परंतु आता काहीही माझ्या हातात येत नाहीये. कॉर्पोरेटमध्ये देखील मी अप्लाय करू शकत नाही, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं. मित्रांनो पूर्ण भारतामध्ये 20-20, 22-22 लाख लोकं या यू-पी-एस-सीसाठी बसतात. 0.1% त्याच्यामधनं सिलेक्ट होतात. 1,000 लोकं त्याच्यामधनं फक्त सिलेक्ट होतात. तरी देखील सगळ्यांना यू-पी-एस-सी करायची. मित्रांनो तुम्ही विचार करा, एखादा आय-ए-एस, आय-पी-एस येतो तुमच्यासमोर फक्त बोलतो, की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में उडा होती है. बसले 1 ते 2 लाख यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी करायला. विचार करा मित्रांनो, बौद्धिक क्षमता ज्यांची चांगली असते तेच ह्या गोष्टी ॲक्वायर्ड करू शकतात आणि आय-पी-एस, यू-पी-एस-सी यांसारख्या एक्झाम क्रॅक करू शकतो. जे बसतात ते ऑलरेडी डॉक्टर, इंजिनियर, आय-आय-टी इंजिनियर असे बसतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे झालेले आहेत त्यांच्या वेळेस एवढी कॉम्पिटिशन नव्हती मित्रांनो, जेवढी आजकाल आहे.